हेलो एवरीबॉडी। हम आज बहुत दिनों बाद जरा निकले हैं। आई नो दिस नॉट द राइट प्लेस टू पुट नॅपकिन बट आपण आज तुळापूरला चाललोय अँड द रिझन इज वी वॉन्ट समथिंग इन्स्पायरिंग. ठीक आहे. नाव इन गेल्या एक महिन्यामध्ये एकांत असा मला मिळालेला नाही कधीच. सो दिस इज द टाइम दॅट आय एम टेकिंग फॉर माय सेल्फ. तिथं जाऊ, आपण बघूयात कसं आहे काय आहे एका ठिकाणी, आणि मग आपण बाकीची चर्चा करूयात. आय थिंक दॅट्स मोर सुटेबल. कारण की मी इथे ऑन द वे तिथे जाताना सांगणं थोडंसं मिसमॅच होऊन जाईल. सो आय सी यू गायज ऑन द वे देअर. आय थिंक ऑलमोस्ट लास्ट बोललो त्याच्यापासून एक 10-12 किलोमीटर आलोय आपण, आणि ही दुसऱ्यांदा आपण क्रॉस करतोय. सो जवळच आलोय आपण आता. पोहोचलोय आपण आता या ठिकाणी. ठीक आहे. अरे खूप साऱ्या सहली आलेल्या आहेत. मला वाटलं होतं आज निवडणूक आहे तर आज गर्दी नसेल, तर भरपूरच गर्दी आहे. विल सी कुठे पार्क करायची बाईक वगैरे. हा, मला पार्किंग स्पॉट बघू द्या. ऑल राइट, देखते हैं. हे हेडलॅम्प्स कुठनं भेटले? वेगळं लावून घेतलंय. वैष्णव म्हणून कंपनी आहे. हा, कंपनी माहिती आहे मला, बट अवेलेबल कुठनं झाले? सोर्सिंग त्या साईडला ऑर्डर केले होते का? लोकल स्टोर नाही त्यांचं? परफॉर्मन्स वगैरे कसं आहे याचा? हं. माझं मोस्टली रात्री प्रवास असतो ना. हं. एक नंबर आहे हायवेला. हं. व्ह्यू वगैरे चांगला आहे. सही. चल. ओ, स्मारकाचं काम चालू आहे. हे काम चालू आहे नवीन समाधीचं. इथे खाली घाट आहे दहनासाठी. आणि एकंदरीत शांत वातावरण इथे खूप. दर्शन वगैरे घेऊया. इकडे
जास्त गोंधळ वगैरे नसतं. आज सुट्ट्या आहेत म्हणून बहुतेक खूप सारे बारीक पोरांच्या सहली आलेल्या आहेत. नवीन स्मारकाचं बांधकाम चाललं आहे, बट विल सी. जेव्हा पूर्ण होईल तेव्हा परत येऊ आपण. चला निघूयात इथून. पुढे अजून एक स्पॉट आहे, बट आय डोंट नो की तो ॲज लेजिट आहे की नाही याच्यासारखा. बट ठीक आहे, आपण जाऊन बघूयात. आलंच आहे एवढं दूर तर थोड्यावरून जाऊन बघूयात परत. ठीक आहे. लेट्स गो. आता आपण चाललोय दुसऱ्या स्पॉटवरती, आय मीन दुसऱ्या समाधीवरती आय गेस. मॅप्सवरती दाखवतोय, दॅट्स वाय मी चाललोय. आपण चाललोय, बघूयात नक्की तिथे काय आहे. आणि बाबा इथं समाधी आहे ना, इकडून आहे का? हा कच्चा रस्ता आहे तिथून. चालेल, थँक्यू. मस्त नजारा आहे. वाव. बरं वाटतंय, खूप दिवसातून बाहेर आलो. नवीन ब्रिज आहे, तो ब्रिज झाला भारी काम होईल है ना. चलो आगे. राईट देन राईट. कुठे आहे आता? ओ ओके, दिस इज आय थिंक आपण इसवी सन 1689. महाराष्ट्राच्या इतिहासातील एक असा क्षण ज्याने स्वराज्याच्या संघर्षाला अमरत्व दिलं. मुघल बादशाह औरंगजेब स्वराज्य संपवण्याच्या निर्धाराने दक्षिणेत उतरला होता, पण संभाजी महाराजांनी 9 वर्षे त्याच्या साम्राज्याला रोखून धरलं. पण इतिहासाने वेगळीच कथा लिहिली, कारण स्वराज्य फक्त राजांनी उभं राहत नाही, ते उभं राहतं ते जनतेच्या निष्ठेवर. आज वडू बुद्रुक हे फक्त स्मारक नाही, हे आहे संभाजी महाराजांच्या अमर बलिदानाची साक्ष. फेब्रुवारी 1689 संगमेश्वर येथे मोगल फौजांच्या हाती ते सापडले. त्यानंतर छळ, अमानुष यातना, धर्मांतराचा दबाव, पण संभाजी महाराज झुकले नाही. 11 मार्च 1689 तुळापूर येथे भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर छत्रपती संभाजी महाराजांची निर्दयी हत्या करण्यात आली. तुळापूर जवळ एक छोटं गाव आहे वडू बुद्रुक. या छोट्या गावातील लोकांनी प्राणाची पर्वा न करता महाराजांचे विखुरलेले अवशेष गोळा केले, त्यांचे संस्कार केले. ते आजचं वडू. नंतर शाहू महाराज जेव्हा स्वराज्याच्या गादीवर आले, या ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी उभारण्यात आली. या पूर्ण इतिहासामध्ये संभाजी महाराजांसोबत असणारे कवी कलश यांची समाधी सुद्धा त्यांच्या सोबतच आहे इथे. तिथली एनर्जी आपण जरा घेतली आपल्यासाठी. आपल्या आयुष्यातल्या चाललेल्या खळबळींवरती मात करण्यासाठी एनर्जीची गरज होती, ती आपण सध्या तिथून घेतली आणि आपण आता घराच्या दिशेने वाटचाल करतोय. अराउंड एक 40 मिनिटाचा रस्ता आहे मला इथून घरी पोहोचण्यासाठी. मला प्रश्न पडतो, मी आधी का नाही आलो इकडं. तुम्ही शहरामधून 1 तासाभराच्या अंतरावरती आहे आणि आता थोड्याशा कच्च्या रस्त्यावरनं आपण पलीकडे जाणार आहोत. या रस्त्याचं काम व्हायला पाहिजे आय थिंक. बस म्हणजे दयनीय अवस्था आहे या रस्त्याची, असंही म्हणलं तरी चालेल. अत्यंत दयनीय अवस्था. दिस इज नाईस. चांगली मेंटेन ठेवलेली एनर्जी. आता इथून पुढे सगळा असा बोरिंग रस्ता आहे, सो मी काय तुम्हाला काय जास्त दाखवत नाही. काइंड ऑफ निरोप घेतो मी या ठिकाणी तुमचा.